बेलापुर विधानसभा से अपक्ष उम्मीदवार विजय नाहटा की प्रचार रैली में उन्हें लोगों का भारी जन समर्थन मिलता देख विरोधियों की नींद उड़ती नजर आ रही है। नवी मुंबई के नेरुल इलाके के शिवाजी नगर, रमेश मेटल, गांधीनगर, विशाल कौरी इलाके की झुग्गियों में रहने वाले लोगों ने विजय नाहटा को अपना समर्थन दिया और उन्हें भारी वोटों से जिताने का वादा किया। वहीं जब विजय नाहटा तुर्बे नाके के हनुमान नगर इलाके में पहुंचे तो वहां हजारों की संख्या में लोगों ने उनका जमकर स्वागत किया। विजय नाहटा ने लोगों से अपील की कि 20 तारीख को वो 12 नंबर के सीटी का बटन दबाकर उन्हें जिताएं ताकि घरानेशाही की हार हो और नवी मुंबई का विकास हो। जिसके बाद विजय नाहटा तुर्बे सेक्टर 21 इलाके के हिंदी भाषा एकता मंच कार्यक्रम में पहुंचे, जहां लोगों ने उन्हें अपना समर्थन दिया। वहीं कार्यक्रम को संबोधित करते हुए विजय नाहटा ने लोगों से कहा कि आप 5 दिन मेरे लिए काम करो और मैं 5 साल आपकी सेवा करूंगा। काय झालंय, विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे। एक जे उमेदवार आहेत या सुशिक्षित शहरामध्ये त्यांचा टिकाव लागणार नाही। दुसरे जे उमेदवार आहेत त्यांच्याबद्दल खंडणी आणि रिडेव्हलपमेंट मध्ये अडथळा करणारा उमेदवार, घराणेशाही अशा प्रकारची टीका आहे। त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू घसरली आहे। आपण पाहता जिथे मी जातो हजारोच्या संख्येने लोक पाठिंबा देतात। मी आता तुर्ब्याला गेलो होतो, हनुमान नगरला 5000 लोक तुम्ही पाहिलं। मला गर्दीतून निघता येत नव्हतं। आता जैन समाजाचे सगळे प्रतिष्ठित 400-500 लोक त्या ठिकाणी होते। आज दिवसभरामध्ये 10 कार्यक्रम झालेले। त्यामुळे हा पाठिंबा बघून लाईट बंद करणं, पाणी बंद करणं असे पोरकट प्रकार ते करतात। त्याचा फायदा आम्हालाच होतोय, त्याचा आमच्यावर काही परिणाम होणार नाही। आज या ठिकाणी हिंदी भाषिक मंचच्या वतीनं हिंदी भाषिक लोकांसाठी या ठिकाणी कार्यक्रम ठेवण्यात आला होता। आपल्याला कल्पना आहे की या शहरामध्ये देशातल्या महाराष्ट्राबाहेरचे 50% लोक आहेत। त्याच्यापैकी हिंदी भाषिक लोकांची संख्या ही खूप मोठी आहे आणि अशा प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम समाजासाठी ते नेहमी ठेवतात। माझे अनेक कार्यकर्ते याच्यामध्ये आहेत। त्यांनी या हिंदी भाषिक लोकांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी मला बोलवलं होतं। हजारोच्या संख्येने हिंदी भाषिक लोक या ठिकाणी उपस्थित होते। त्यांना मी सगळ्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि त्यांचं माझ्यावर जे प्रेम आहे, माझ्याबरोबर जे कार्यकर्ते काम करतात त्या सगळ्यांना मी खूप खूप धन्यवाद देतो। एवढ्या मोठ्या कार्यक्रमामध्ये तुम्ही मला या ठिकाणी बोलवलं, माझा सन्मान केला, त्याच्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो आणि या लोकांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी राहतील अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो।